नमस्कार, मी प्रतीक महल्ले. मंडळी, या समाजामध्ये महिला जिथं जिथं काम करतात तिथं त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यापैकीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे त्यांचा होणारा लैंगिक छळ. आणि याच विरोधात आवाज उठवण्यासाठी जो कायदा आला त्याला आपण म्हणतो पॉश कायदा 2013. पण हा कायदा तर आला, पण हा कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी उचलली आस्था फाउंडेशन व या फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय हर्षल पाटील सर व त्यांच्या संपूर्ण टीमने. नमस्कार, मी हर्षल पाटील, आस्था फाउंडेशन अध्यक्ष, गुरुकुंज आश्रम मोजरी. आस्था फाउंडेशन आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण प्रकल्प कार्यालयाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये संस्थेच्या वतीनं शालेय समुपदेशन सत्र 2024-25 राबवल्या जाते. या शालेय समुपदेशन सत्रामध्ये 3 विषय प्रामुख्याने घेतले जातात. पहिला विषय हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, ज्याचं नाव शालेय समुपदेशन सत्र असं आहे. दुसरा सत्र हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारं करिअर मार्गदर्शन सत्र आहे. तर तिसरं सत्र हे शासनाच्या शाळांमध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या सन्मानासाठी म्हणजे पॉश कायदा 2013 विषयक आहे. या सत्रासाठी आम्ही प्रत्येक शासकीय आश्रमशाळांमध्ये महिलांना या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या अंतर्गत तक्रार निवारण समिती असतील किंवा त्या अनुषंगानं महिलांना मिळणारे अधिकार असतील या विषयावरती महिलांना माहिती देतोय. ही गोष्ट 1992ची आहे. मग आता तुम्ही विचार करा की जर राजस्थानचं हायकोर्ट जर अशा प्रकारचा निर्णय त्या काळात देत असेल तर भौरी देवीला न्याय मिळणं कदाचित त्या काळात अपेक्षित नव्हतं आणि तेच घडलंही नाही. मी आज 1992च्या नंतर म्हणजे जी घटना घडली त्याच्यानंतर 2026मध्ये मी आज जानेवारीच्या महिन्यात तुमच्यासोबत बोलतोय. तुम्ही माझ्यानंतर हे प्रकरण विकिपीडियाला बघा किंवा यूट्यूबला सर्च करा. भौरी देवी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. असतो की माझ्या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये जेवढेही महिला कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आत्मसन्मान करणे, कारण अनंत अडचणी असतात, त्यांना अनेक जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या पार पाडून त्या जेव्हा शाळेमध्ये येतात तर शाळेमधलं वातावरण जर पूरक असेल तर शाळेची गुणवत्ता म्हणा किंवा इतर सर्व गोष्टी अगदी आनंदमय वातावरण निर्माणमध्ये विद्यार्थ्यांचे गुणात्मक दर्जा वाढू शकतो. हाच माझा एक संकल्प असून सर्व महिलांना सुरक्षित वातावरण ठेवणे हे माझं एक कर्तव्य आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी अश्विनी गणेशराव बर्वे. मी माध्यमिक आश्रमशाळा हिरापूर तळणी येथे एक संगणक शिक्षक म्हणून लागलेली आहे. आज आमच्या इथे जो पॉश कायद्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन मिळाले त्यामध्ये जे काही नियम आहेत, अटी आहेत की कलम आहेत त्याबद्दल सखोलपणे माहिती पुरवण्यात आली. हर्षल पाटील सर तसेच त्यांचं जे सहकारी होते त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी जो साधेपणाने जो कोणता लैंगिक छळ होतो त्या गोष्टींचं आम्हाला ज्ञान नव्हतं, त्या गोष्टींबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली. आणि हा कायदा खरोखर आपण कायद्यामध्ये राहून काहीतरी करू शकतो. एकतर जसे 2 व्ह्यू असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, दोन्हीही आम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्यात आले. माझं नाव कुमारी प्रिया रामदास चिट्टे. मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा हिरापूर तळणी येथे प्राथमिक शिक्षिका आहे. आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा आणि गुरुकुंज मोजरी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आज महिला पॉश कायदा अंतर्गत ट्रेनिंग झालेलं आहे, सत्र झालेलं आहे, त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली आहे. आतापर्यंत विशाखा समितीबद्दल ऐकलं होतं, मी सुद्धा एक त्या विशाखा समितीमधली सदस्य आहे, परंतु एवढ्या सखोल पद्धतीनं माहिती आम्हाला नव्हती जी आज आम्हाला मिळाली. अगदी बारीक खूप अशा महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला या कायद्यामध्ये ज्या असतात त्या माहीत पडल्या आणि खरंच हे सत्र आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. आणि ह्या सत्राचे जे आयोजक आहेत पाटील सर यांचे मी खूप धन्यवाद देते की त्यांनी हे सत्र आयोजित केलं. शिक्षण माध्यमातून महाराजांचं साहित्य आहे. तुम्हाला याच्यानंतर सर पण सांगतील, अधीक्षक सर किंवा परत आम्ही उन्हाळ्याच्या वेळेला परत संवाद साधायचा. आणि सगळ्यात महत्वाचा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कार्यक्रम आज आमच्या इथे जे सेशन
आयोजित केलं त्याचे आयोजक होते हर्षल पाटील सर. आस्था फाउंडेशन गुरुकुंज मोजरी च्या अंतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प वर्धा यांच्या वतीने समुपदेशन आम्हाला सत्र आयोजित केलं होतं. यामध्ये जे विशाखा समिती आहे ती तशी आमच्या कानावर आधी आलेली होती. आमच्या इथे विशाखा समितीचे आम्ही सदस्यसुद्धा आहे, पण त्यामध्ये जे जास्त काय आहे, कुठल्या गोष्टी आहे, कुठले नियम आहे, तेवढं आम्ही तिथपर्यंत पोहोचलं नव्हतं. पण आजच्या या सत्रामुळे आम्हाला जो पॉश कायदा आहे 2013चा, त्याबद्दल हर्षल सरांनी सविस्तर अशी माहिती सांगितली. त्यातल्या म्हणजे कुठे 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 काम करते स्त्रिया आणि प्रत्येक ठिकाणचे जे काही नियम आहे, कुठल्या गोष्टींनी काय होते, त्यामध्ये जे गुड टच बॅड टच आहे. आम्हाला कालच एक सत्र झालं फाउंडेशनकडून, त्या प्रीती मॅडमनी घेतलं आहे आणि लगेच आज हे हर्षल सरांनी हे जे सांगितलेलं आहे, यामध्ये सुद्धा आम्हाला हे जे कायदे आहे ह्या कायद्याच्या जास्तीत जास्त माहिती मिळाली. त्यामुळे आम्हाला सुद्धा वावरताना किंवा कुठल्याही गोष्टी जरी घडल्या तरी कशी तक्रार केली पाहिजे, कसं काय, या गोष्टीचं नॉलेज इथे बऱ्यापैकी छान मिळालं. त्याबद्दल मी हर्षल सरांचं धन्यवाद मानते. तर आज आमच्या शाळेमध्ये पॉश कायद्याअंतर्गत जे सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये श्री पाटील सरांनी आम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, ज्या सखोल बाबी सांगितल्या की बऱ्याचशा बाबी आम्हाला माहीत नव्हत्या. म्हणजे एक स्त्री असून एका स्त्रीला जे कायदे स्त्रीसाठी बनलेले आहे ते माहीत नसणं म्हणजे खूप मोठी बाब असते. परंतु खरंच आम्हाला यातल्या बारीक-सारीक गोष्टी माहीत नव्हत्या आणि आज त्या माहीत चालल्या. त्याच्यामुळं एक वेगळ्याच पद्धतीचं आपण म्हणतो ना की एक हिंमत जी येते आपल्याला की आपल्या बाजूने बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या सरकारने कायद्याच्या मार्फत करून ठेवलेल्या असतात, परंतु ते आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण बऱ्याचशा ठिकाणी घाबरत असतो. परंतु आता या सर्व बाबी माहीत झाल्यामुळं एक वेगळीच हिंमत आली आहे आणि कामाच्या ठिकाणी म्हणजे जी भीती असते, स्वतःला म्हणण्यापेक्षा आपल्या घरच्यांना मुलगी म्हणून जेव्हा कामाच्या ठिकाणी मुलगी जाते तेव्हा घरच्यांना, आईवडिलांना जी भीती असते ती भीती आता या कायद्यामुळं मला तरी वाटते की मी माझ्या आईवडिलांना सांगू शकते की असं भीतीचं वातावरणात तुम्ही जगलं नाही पाहिजे. आता इतके छान कायदे असल्यामुळं आणि अवेअरनेस असल्यामुळं आपण सर्व बाबींना तोंड देऊ शकतो आणि सेफ एक मुलगी बाहेर जाऊन काम करू शकते ही एक सेफ गोष्ट आहे. यात घाबरण्यासारखं काही नाही. त्याच्याबद्दल मी या संस्थेला खूप खूप धन्यवाद देते. आम्हाला या सर्व बाबींबद्दल माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.